नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड। तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट। तर मित्रांनो, आज महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये जे आहेत दिव्यांगांसाठी या ठिकाणी मोठ्या घोषणा आणि मोठे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले, ज्यामध्ये दिव्यांगांसाठी ई रिक्षा असेल, दिव्यांगांसाठी त्याचबरोबर कर्जाची योजना असेल, त्या योजनेचा आज या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे। त्या संबंधीचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती दिव्यांग बांधवांसाठीची तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी दिव्यांगांसाठी कल्याणकारी निर्णय घेतलेले आहेत। दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारांसाठी या ठिकाणी ई रिक्षांचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे। दिव्यांगांसाठी सर्व महानगरपालिकांमध्ये पुनर्वसन केंद्र या ठिकाणी सुरू करण्याचे आदेश या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर दिव्यांगांना या अगोदर मिळत असलेल्या 50,000 कर्जावरून आता 2.5 लाख रुपये या ठिकाणी कर्ज दिव्यांगांना दिलं जाणार आहे। राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील स्वयंरोजगारासाठी ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे। दिव्यांग बांधवांना एका छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता या सर्व सुविधा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुनर्वसन केंद्र सुद्धा सर्व महानगरपालिकांनी सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना या ठिकाणी तयार करतानाच कर्जाची रक्कम या ठिकाणी 2.5 लाख रुपयापर्यंत करण्यात यावी असं सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे। सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग कल्याणकारी मंडळांची बैठक झाली आणि त्यावेळी ते बोलत होते। दिव्यांगांना या ठिकाणी दिव्यांग मंडळाला या ठिकाणी 500 कोटी रुपयांचं भाग भांडवल असून दिव्यांग बांधवांसाठी कर्ज देण्याची मर्यादा आता 50,000 रुपये होती, ती आता वाढवून 2.5 लाख रुपये या ठिकाणी करण्याचा तातडीचा प्रस्ताव या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आहे दिलेला आहे, आदेश दिलेला आहे। त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये या ठिकाणी कर्जाची मर्यादा आता 2.5 लाख रुपये करण्यात येणार आहे। त्यांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने करावी, जेणेकरून दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध होईल, असं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले आहे। त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना एका छताखाली वसतिगृहाची सोय, प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता मिळावी यासाठी पुनर्वसन केंद्र सुद्धा तयार करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। केंद्र सरकारच्या योजनांचा राज्यातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ मिळेल यासाठी विभागाने, महामंडळाने प्रयत्न करावे। कर्ज वाटप प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणावी, त्यासाठी मोबाईल ॲप, हेल्पलाईन यासारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी। दिव्यांगांना उच्च शिक्षणाचीही या ठिकाणी कर्ज योजना उपलब्ध करून देण्यात यावी, असा निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर दिव्यांगांसाठी ई रिक्षा योजना असेल, दिव्यांगांसाठी पुनर्वसन योजना असेल आणि दिव्यांगांना आता कर्ज 2.5 लाख रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।